लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी मोठे यश मिळाले असून आरोपी डॉक्टर राहुल भनगे याला सोनोग्राफी मशीन विक्री करणाऱ्या 3 जणांना पुणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। या नव्या कारवाईनंतर प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता 16 वर पोहोचली आहे। राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात निळवंडे कालव्याजवळील एका खोलीत गर्भवती महिलांकडून पैसे उकळून बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला होता। या कारवाईदरम्यान पोलिसांनी यूएसजी मशीन, मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच वाहन असा सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। त्यावेळी डॉक्टर राहुल आबासाहेब भनगे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले होते। दरम्यान आरोपी डॉक्टर राहुल भनगे याच्याकडे सोनोग्राफी मशीन कुठून आले, ते कोणी पुरवले आणि या रॅकेटमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे याचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला होता। तपासादरम्यान पोलिसांनी यूएसजी मशीन विक्री साखळीचा माग काढत पुणे जिल्ह्यातून 3 आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये आकाश सुभाष मलगुंडे वय 32 राहणार धनगरवाडी, मलगुंडे वस्ती, ढोकसांगवी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, नरेंद्र साहेबराव ठाकरे राहणार केसनंदगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे आणि निळकंठ अशोक जाधव वय 37 राहणार लोहगाव, पुणे यांचा समावेश आहे। या 3 आरोपी डॉक्टरला सोनोग्राफी मशीन विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। यापूर्वीच या प्रकरणात बेकायदेशीर गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा पुरवठा करणारा डॉक्टर राज अजीज शेख यालाही पोलिसांनी अटक केली होती। आतापर्यंत 3 डॉक्टर, काही एजंट आणि गर्भवती महिलांच्या कुटुंबियांसह एकूण 13 जणांना अटक करण्यात आली होती। नव्या 3 अटकेनंतर या रॅकेटची व्याप्ती अधिक मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे। वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, लोणी।